बॉबी बघूया. बॉडी तर खूपच स्ट्रॉंग आहे बॉबीची. बॉलर भावेश कोहली. बघूया पहिला चेंडू. आवाज कमी करा. मी पहिलाच चेंडू चांगला आहे. भावेश कोहली. बॅट्समन जर नाव लिहू. बॉबी आणि विजेंद्र. बॉबी बॉबी स्ट्राईकला बॉबी. हा सुद्धा भावेश यांचा खराब चेंडू. नाही चांगला चेंडू. 3 षटकांचा सामना. एक चेसिंग कंपल्सरी. बॉबी आउट. रन आउट. बॉबी दुसऱ्या धावाला रन आउट झालेला आहे. लवलेश. लवलेश बाबू ये लो. पाच किती चेंडू आलं. 2 बॉल 2 धावा 1 विकेट. बघूया तिसरा चेंडू. भावेश यांचा. हा वाईट चेंडू. मस्त. 3 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू मध्ये 3 धावा झालेल्या आहेत भावेश यांच्या बॉलिंगला. बघूया तिसरा चेंडू. कशा प्रकारे लवलेश मारा करत आहे. 1 धाव पूर्ण झालेला आहे आणि 4 धावा. लवलेश यांच्या बॅट मधून 4 धावा. बाबू 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू मध्ये 8 रन झालेले आहेत. 7. आज 9 चेंडू 8 धावा झाले. 8. 3च चेंडू झाले ना. 3 चेंडू मध्ये 8 धावा दिलेले आहेत. भावेश कोहली यांनी. वाईट नो बॉल 3 ठेव. हा लवलेश यांच्या बॅट मधून चांगलासा फटका 6 धावांसाठी. खूपच चांगला फटका मारलेला आहे लवलेश यांनी. चार चेंडू मध्ये 14 धावा झालेल्या आहेत. बघूया आता. हा वाईट. खूपच खराब अशी गोलंदाजी करत आहे भावेश कोहली.
पंजा. खूपच रन दिलेले भावेश कोहली यांनी. खूपच खराब गोलंदाजी भावेश कोहली यांची. 19 धावा झालेल्या आहेत. एक चेंडू बाकी आहे ना. एक चेंडू बाकी आहे. 2 आहेत. सॉरी 20 झाल्या. 20 बाबू 20 झाल्या रे. मार का हा चांगला चेंडू आहे. आता शेवटचा चेंडू भावेश कोहली यांचा. खूपच खराब गोलंदाजी केली भावेश कोहली यांनी. आणि हा सुद्धा 3 धावा पूर्ण. एक षटकामध्ये 23 धावा दिल्या. खूपच खराब अशी गोलंदाजी केलेले भावेश कोहली यांनी. रोहन दुसरा षटक घेऊन आले. रोहन तीनच षटकांचा सामना आहे. याच्या नंतर 2 षटकांचा सामना राहील. एक ओव्हरची पण होईल. लाईव्ह वाल्याला जायचं आहे. लवलेश एक धाव पूर्ण झालेला आहे. लवलेश खूपच चांगला खेळत आहे. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. 2 धावा पूर्ण. रोहन यांच्या बॉलिंगला पहिलेच चेंडूवर 2 धावा पूर्ण. 25 धावा झालेल्या आहेत वेले संघाच्या. चांगला चेंडू आहे रोहनांचा. रोहननी गेले मॅचला मॅन ऑफ द मॅच घेतलेलं आहे. बघा रोहन आणि लवलेश आउट. विकेट. चल लवकर लवकर उतर. 3 चेंडू झालेले आहेत रोहन यांचे. 25 धावा झालेल्या आहेत. बघूया रोहन यांचा चौथा चेंडूवर 1 धाव पूर्ण झालेले आहे. 4 धावा. एकोणतीस धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू शिल्लक दुसऱ्या ओव्हरचे. राज विष्णू आणि विजेंद्र याने हा सुद्धा चांगला 6 मारला आहे. पस्तीस धावा पूर्ण झालेल्या आहेत वेले संघाच्या. बघूया रोहन यांचा. आणि हा आउट. विजेंद्र आउट. आउट झाले. 2 षटकामध्ये 35 धावा झालेल्या आहेत वेले संघाच्या. रोहनच्या गोलंदाजीवर
यश 12 धावा दिलेल्या आहेत रोहन यांनी 2 विकेट. चला शेवटचा षटक घेऊन आले शुभ. नाव तर चांगलंच आहे. बघूया. आणि पहिल्या चेंडूवर आउट. चार धावा. हरकुले रे. खूपच धावा झालेल्या आहेत. वेले संघाचा राज कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणे. राज लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये 5 मिनिटाच्या आधी. आणि का त्यांच्या बॅट मधून चौकार आलेला आहे. हो व्हॉट अ शॉट यार अनिकेत. हा सुद्धा षटकार. सत्तेचाळीस धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू शिल्लक. खूपच मार खाल्लेला आहे रबाळे संघाने. बघूया 2 चेंडू कशा प्रकारे टाकत आहे. दोन धावा पूर्ण. ओमकार शेट्टी येतोस की ना. किती धावांची गरज. 50 धावांची गरज रबाळे संघाला. राज ये ना लवकर. राज ये.
सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. पहिलाच बॉल फटका मिस टायमिंग बॉल हवेत कॅच अ कॉल. आणि जोपर्यंत लवलेश थ्रो करेल तोपर्यंत 2 कंप्लीट झालात आणि 2 धावेनं डाव सुरू झाला मैदानावरती. टीम रबाळे एक मॅच जिंकून दोन्ही टीम सलग पुढची मॅच टीम सोनारपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट या मॅचचा विनर त्यांच्यामध्ये ड्रॉ केला जाईल आणि ड्रॉ विनर टीम पुढे जाईल आणि ज्यांना चिठ्ठी मिळणार नाही ती टीम नागाव संघासोबत फाईट करेल. पन्नास धावेचं लक्ष या मॅच मध्ये गावदेवी वेहलेनं उभारलंय. एक मोठं टार्गेट सेट केलंय. बॉल तयार. इथे फटका चांगला आहे. पुल केला मिड विकेटला. सीमारेषा पार. हा येतो एक खणखणीत षटकार. शुभमच्या बॅट मधून आला हा षटकार. आज भरपूर दूरवरचा प्रवास करून रबाळे टीम या ठिकाणी दाखल झाली आहे. टार्गेट त्यांच्या अगेन्स्ट भरपूर मोठं आणि मोठं नाव आहे तर मोठं क्रिकेट देखील रबाळेला दाखवावं लागेल. नवी मुंबई म्हटलं की सध्या नगरसेवक चषक शिरवणे फार चर्चेत आहे. केतन म्हात्रेनं आज बनवला इतिहास. याच गावचा भूमिपुत्र. 6 बॉलचा षटकार त्याच्या बॅट मधून आले आणि नेक्स्ट मॅच देखील जिंकून आता रिची जितू निलेश पुढे सरकली आहे. डॉट बॉल होतो. शुभमला पलटवार करावा लागेल कारण मागच्या 4 बॉल मध्ये फक्त 8 धावा आलेत. एक मोठा फटका खेचावा लागेल कारण रिक्वायर रन रेट जवळजवळ 17 पर्यंत. इथे फटका चांगला. टायमिंग चांगला. ओव्हर द बॉलर हेड स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. शुभमच्या बॅट मधनं एक खणखणीत प्रहार. चेंडू सीमारेषा पार. येतो एक षटकार. 14 धावा धाव फलकावर. या बॉल वरती एक विकेट आला ना मॅच ऑन. टार्गेट 50 च्या पहिल्या षटकात 20 आले. रिक्वायर रन रेट 15 वरती येऊन थांबेल. जे रबर बॉल क्रिकेट मध्ये चेसेबल आहे त्यामुळे एक चांगला बॉल टाकायचा आहे गोलंदाजी करताना बॉबीला. बॉबी तयार आहे. इथे देखील फटका उडवला एक्स्ट्रा कव्हरला. टायमिंग चांगले. क्षेत्ररक्षक आहे बनून राहील प्रेक्षक. चालला बॉल सीमारेषा बाहेर. हा येतो षटकाराचा रबाळे शुभम ब्रँड. षटक संपलं पहिलं. धावा झालेत 20. 12 बॉल करायचे 30. 12 चेंडू 30 ची गरज. बारा बॉल 30 ची गरज आहे. बारा चेंडू आणि 30 धावा. बारा बॉल 30 ची गरज. काय बॉलिंग केली मागच्या मॅच मध्ये नयननं. सामना जिंकून दिला टीम नागावला. आता नेहमीप्रमाणे घाम फोडला होता. 12-30 ची गरज. ऑन स्ट्राइक आता बॅटिंग करतो मंदार. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आहे विजेंद्र पाटील. हा स्ट्रायकर बॉलर आहे. भिवंडी विभागाच्या क्रिकेट मधील एक मोठं नाव विजेंद्र पाटील. 6 बॉल 31 रन विथ द बॅट. चेस करण्याचा देखील विक्रम गत वर्षीच्या रबर बॉल क्रिकेट हंगामामध्ये विजेंद्रने केला. गोलंदाजीमध्ये अनेक मेडन षटका त्याच्या नावावरती आहेत. इंजिनियन ऑलराऊंडर. वॉट अ बॉल. टप्पा पडलाय. चाललाय एसटी रक्षकाच्या हातामागे. मागे अनिकेत मुकादम देखील म्हणत असेल इतका वेगात येतोय. आता ग्लोव्ज डबल परिधान करावी की काय. भन्नाट वेग आहे विजूकडे आणि त्याच वेगाच्या जोरावरती नेहमीच फलंदाजांना डॉमिनेट करण्याचं काम त्याने केलं. मंदारला काम करावं लागेल की शुभम स्ट्रायकर वरती कसं येईल किंवा मोठे फटके कसे येतील. इथे फटका चांगला. शॉट ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेतील ऑन दी राईज. एक लाजवाब आणि देखणा फटका षटकार येतोय. 6 धावा. आता समीकरण मैदानावरती उरले 10 बॉल आणि 24 ची गरज आहे. ग्रेट शॉट. का बॅटिंग करते मैदानावरती टीम रबाळे. एका बाजूला शुभम दुसऱ्या बाजूला मंदार. ग्रेट बॅटिंग ग्रेट बॅटिंग. टार्गेट मोठं. मागे वळून पाहून चालणार नाही. लढायचंय जिंकायचंय तर संघर्ष करावा लागेल. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वर. षटकातील पुढील बॉल. गोलंदाज तयार होत्या. मागच्या वेगवान प्रत्युत्तराचं अगदी एक क्षण असे काही समोर आले की ज्याने एक वेगळा आनंद प्रेक्षकांना मिळाला.
एक वेगवान तेज तर्रार तर दुसरा षटकार, पुन्हा एकदा पलटवार आणि आता रनआउटची संधी आणि फलंदाज रनआउट. फलंदाज बाद. धक्का लागलाय मैदानावरती आपण पाहताय. पहिला टीम रबाळेला. 9 बॉल 24 ची गरज आहे. 9 बॉल 24. 24 रिक्वायर्ड फ्रॉम 9. न्यू बॅटर भावेश. न्यू बॅटर मैदानावरती पोहोचला. नॉन स्ट्राइक ग्रीनला. भावेश ऑन स्ट्राइक शुभम ज्यांना 2 षटकार खेचलेत. इथे लाईन चेक केली जाईल. अंपायरकडे देखील आशाभूत नजरेनं पाहिलं जरूर जात आहे. एक सिंगल या ठिकाणी मिळतीये. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर पुढे जाईल. बाईटच्या मदतीने धाव येईल. धावा जाऊन पोहोचले 27 वरती. अजून 23 धावेची गरज आहे. सव्वीस धावा झाल्यात. अजून 24 करायच्यात. 27 होत आणि त्यामध्ये अजून एक आपण पाहताय चांगला बॉल डॉट बॉल आला आणि डॉट बॉलच्या मदतीनं मॅचला कलाटणी देण्याचं काम सध्या विजेंद्रने केलंय. या बॉलवरती एक मोठा फटका सजवावाच लागेल कारण समीकरण 7 बॉल 23 धावेची गरज आहे. 7 बॉल 23 ची गरज. 7-23 ची गरज. इथे लागली आहे बॅटची कडा आणि टिपला अनिकेतनं झेल. संपलाय मैदानावरती भावेशचा खेळ आणि समीकरण उरलंय येणारे 6 बॉल आणि 23 धावेची गरज आहे. 6 बॉल 23 धावा. आणि पाणी इंडस्ट्री मधील एक मोठं नाव वॉटर सप्लायचं नशीब पाटील यांचं आगमन झालंय. सहा बॉल 23 ची गरज आहे. अनिकेत मुकादमाला ओव्हर नंबर 3 मध्ये. अतिशय महत्वाच्या मॅचेस आहेत. इथे फटका फसला मिस टायमिंग. महत्वाची कॅच हवेमध्ये. डाऊन दी बॉल फील्ड आणि मिळतील या ठिकाणी धावा 2. या 2 धावेच्या मदतीने धाव फलक पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 29. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 21 धावेची अजूनही गरज आहे. 5 बॉल आणि 21 धावा. पाच बॉल 21. 5 बॉल मध्ये कमीत कमी सुरुवातीला मोठे फटके येणं गरजेचंच आहे आणि या पाहूयात त्या रन्स ठिकाणी बनतील का. इथे चांगला बॉल. आता मॅच भरपूर लांब चालली. आता 4 बॉल 21 ची गरज आहे. 4 मोठे फटके, 3 षटकार, 1 चौकार मैदानावरती लगवावा लागेल. शुभम करू शकतो. या आधी त्यानं जी बॅटिंग केली आहे पुन्हा एकदा त्याला तीच आठवावी लागेल. आय कॅन डू इट. एका टॅगलाईन वरती बॅटिंग त्याला करायची या मॅचच्या दरम्यान आणि मोठ्या फटक्यांची गरज आहे. बट आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे कारण अनिकेत विजेंद्र हे भरपूर चांगले गोलंदाज आहेत. चांगला खेळ आहे मैदानावरती. आपण पाहता या ठिकाणी संघ तो म्हणजेच गावदेवी वेहले. आणि एका आधी हा सामना पुन्हा एकदा वेहले संघानं आपल्या नावावरती केला. फक्त औपचारिकता या मॅच मधली आता शिल्लक आहे. अंतिम 2 बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे आणि 21 धावेचा एक मोठा प्रवास या ठिकाणी पार करायचा आहे.
चला बायच्या चिठ्ठीसाठी यायचं वेलेचे कॅप्टन आणि नागावचे कॅप्टन. या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार तो देखील दिला जाईल. आधी आपण करूया दोन टीम मध्ये ड्रॉ. चला कॅप्टन या वेलेचे आणि नागावचे कॅप्टन आपण ड्रॉ करतो इथेच कॉमेंट्री बॉक्स समोर. नागावचे कॅप्टन